महाराष्ट्रात राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळलाय, कारण भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत केलेलं विधान चर्चेत आलंय। पूर्वी सुसंस्कृत आणि सभ्य मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आता गंभीररित्या खाली गेली आहे। जणू काही उत्तर भारतातील काही भागांसारखी झाली आहे। राजकीय भाषणात शब्दांची काळजी घेणं, विरोधकांवर टीका करताना अपशब्द टाळणं या नैतिकतेचे नियम आता दुर्लक्षित होताना दिसतात। आजकाल राजकीय नेत्यांचं बोलणं बहुधा एकमेकांना अपमानित करणार असतं, ज्यामुळे सभ्य संवादाचा आधार कमी झालाय। या पार्श्वभूमीवर पडळकर यांचं विधान विशेषतः निंदनीय आहे, कारण त्यांनी टीका करताना थेट जयंत पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केलाय आणि गावातील पारंपरिक अश्लील शब्दसरणीचा उपयोग केलाय। त्यामुळे राजकारणातील पातळी आणखी खालवल्याचं स्पष्ट झालंय। पण पडळकरांची ही काही पहिली वेळ नाहीये। याआधीही त्यांनी कित्येक वादग्रस्त विधानं केली आहेत आणि त्यांच्या याच वादग्रस्त विधानांचा इतिहास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जयंत पाटील हे महाराष्ट्रातील अनुभवी आणि महत्त्वपूर्ण राजकीय नेते आहेत, ज्यांनी विविध महत्त्वाच्या मंत्रिपदावर काम केले। मात्र गेल्या काळात गोपीचंद पडळकर यांच्यासह सुरू असलेला राजकीय वाद आता वैयक्तिक संघर्षाच्या स्वरूपात विकसित झालाय। पडळकर यांनी पाटील यांच्यावर टीका करताना बिंडोक माणूस, अक्कल नाही असे शब्द वापरले आणि पुढे जाऊन वादग्रस्त विधान करताना म्हटलं की राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही। या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठा गोंधळ उडालाय। हे पहिल्यांदाच पडळकर यांनी केलेलं वादग्रस्त विधान नसून यापूर्वीही त्यांनी पवार कुटुंबियांसह विरोधकांवर टीका करताना पातळी ओलांडली आहे। त्यांच्या या शब्दांनी राजकारणातील सभ्यतेला धक्का पोहोचवल्याचं स्पष्ट दिसतंय। पडळकरांनी नुकतंच केलेलं वक्तव्य हे पहिलंच नाहीये, तर याआधीही शिवराळ भाषेच्या नावाखाली त्यांनी पवार कुटुंबियावर बोलताना अपशब्द वापरल्याचं दिसतंय। आमदार असतानाही त्यांच्या कार्यात खंड पडला नाही, हे विशेष। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने याआधीही त्यांना वेळोवेळी समज दिली आहे, पण ठोस अशी कारवाई केल्याचं दिसत नाही। गोपीचंद पडळकरांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचंच आहे, त्यांना समज दिली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पडळकर हे तरुण नेते आहेत, भविष्यात त्यांना चांगली संधी मिळू शकते, त्यांनी जपून बोललं पाहिजे असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। यापूर्वीही त्यांनी पवार कुटुंबियावर टीका करताना अनेकदा पातळी सोडली आहे। सभेत बोलताना शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना, शरद पवार यांना गेल्या 80 वर्षांनंतर अक्कल यायला लागली आहे, महाराष्ट्रात जाती जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सगळ्यांना माहिती आहे, सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच, पुण्यात एक कॉकटेल घर। पवार कुटुंबियांचं नाव न घेता हे वक्तव्य केलंय गोपीचंद पडळकर यांनी। धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कुणी सैराट करेल त्याला 11 लाखांचा बक्षीस देणार। रोहित पवार हा औरंगजेबाचा वृत्तीचा, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते। औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या भावांचा घात केला। जयंत पाटील कासेला मोठे पण दुधाला नाही, त्यांनी सांगलीचं सर्वाधिक वाटोळं केलं। जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस, आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करू। मुस्लिम धर्मात अनेक जाती, पण ते त्यांच्यात लग्न करत नाही आणि आमच्या मुली बाटवतात। ज्याच्या डोक्यावर टिळा त्याच्याकडूनच माल खरेदी करा। आता महाराष्ट्रातल्या जनतेला आता हे काही नवीन राहिलेलं नाही। अशा वाचाळवीरांची गर्दी आता सर्वच पक्षात दिसून येते। मग त्या पक्षांकडून अशा वाचाळवीरांना काही वेळा समज दिली जाते, तर काही वेळा पक्ष नेतृत्वाकडून साफ दुर्लक्ष केले जातं। जोपर्यंत अशी वक्तव्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत या प्रकाराला आवर बसण्याची शक्यता नाही। त्याचप्रमाणे जोपर्यंत पक्षातल्या वरिष्ठांनाच हे प्रकार थांबावेसे वाटत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही, हेही तितकंच खरं। सामान्यपणे पाहता महाराष्ट्रातील राजकारणात सभ्यतेची पातळी खालवली आहे। नेते एकमेकांवर वैयक्तिक टीका आणि वादग्रस्त शब्द वापरतात, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली। जर पक्षाचे वरिष्ठ हे लक्षात घेत नाही आणि योग्य ती कारवाई करत नाही तर हे प्रकार चालू राहतील। त्यामुळे राजकीय नेत्यांनी सभ्यतेचा आणि आदर्श संवादाचा आग्रह धरला पाहिजे, तरच जनतेला चांगले नेतृत्व मिळू शकेल। बाकी तुमचं या घटनेवर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच NRT न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।